यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात सराईत गुन्हेगाराला घाटंजी पोलिसांनी अत्यंत शिताफीने रंगेहात पकडले। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठी चोरी टळली असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक करत 15,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले। 6 जून 2026 रोजी सफौ राहुल खंडागडे, पोलीस अंमलदार दत्ता कुसराम आणि सचिन नेताम हे अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सीआरओ यवतमाळ यांच्याकडून घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेने एटीएम फोडले जात असल्याची माहिती मिळाली। तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एटीएमचे नुकसान झाल्याचे दिसून आले। पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या सूचनेनुसार परिसरातील इतर एटीएमची पाहणी सुरू असताना महाराष्ट्र बँकेच्या एटीएम पासून काही अंतरावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळील गल्लीत ट्रॅक्टरच्या मागे एक संशयित इसम लपून बसलेला आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो विजय तनबाजी मडावी, वय 30 वर्ष, राहणार राजूरवाडी, तालुका घाटंजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या झडतीत 2 लोखंडी पाते आणि स्क्रू ड्रायव्हर प्रमाणे वापरता येईल असा वाहनाचा वायपर जप्त करण्यात आला। त्यानंतर एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एटीएम फोडताना स्पष्टपणे दिसून आला। घाटंजी पोलिसांच्या सक्रियतेमुळे मोठी चोरी रोखण्यात यश आले। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे।